नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर हे पहा, ऑप्शन क्रमांक 2 सन 1862मध्ये. तर पहा, सन 1862 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा, H.J. कानिया. म्हणजेच फुल फॉर्म असा आहे की हिरालाल जे सुंदास कानिया हे पहा स्वातंत्र्य भारताचे ते पहिले सरन्यायाधीश होते. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा, नवी दिल्ली. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, भारताचे राष्ट्रपती. तर पहा, कलम 124 नुसार काय आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे कलम 124, तर या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पुणे. तर पहा, पुणे या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. तर नागपूर, संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कलम 124. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, जनहित याचिका म्हणजेच PIL ही संकल्पना भारतात कोणी लोकप्रिय केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती PN भगवती. तर न्यायमूर्ती PN भगवती यांनी जनहित याचिका ही संकल्पना भारतामध्ये त्यांनी लोकप्रिय केलेली होती. प्रश्न क्रमांक 8, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, संसद. संसदेला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 9, मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख म्हणजेच रिट्स शकते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा, कलम 32. तर मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी पहा सर्वोच्च न्यायालय हे कलम 32 या कलमानुसार प्राधिलेख शकते. तसेच कलम 32 या कलमाला पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असे म्हटलेलं आहे. काय? कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत? तर सध्या भारतामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 25. किती? 25 उच्च न्यायालय आहेत. त्यापैकी पहा 25 हे जे उच्च न्यायालय आहे तर ते अमरावती या ठिकाणी आहे. कुठे? अमरावती. जे की अमरावती हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 11, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ कधी स्थापन झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 1960. तर पहा, 1960 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ हे स्थापन झालेले होते. प्रश्न क्रमांक 12, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदाची शपथ कोण देतात? तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पहा पदाची शपथ ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल देतात. कोण देतात? संबंधित राज्याचे जे राज्यपाल असतात तर ते शपथ देतात. प्रश्न क्रमांक 13,
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा 65 वर्ष. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय हे 65 वर्ष इतके असते. तर 62 हे जे वर्ष आहे तर ते पहा उच्च न्यायालय, 62 हे जे वर्ष आहे तर ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय असते. प्रश्न क्रमांक 14. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा उच्च न्यायालयाची. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी पहा उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा दिल्ली. आणि एक आहे पहा केंद्रशासित प्रदेश ते म्हणजेच JK म्हणजेच जम्मू आणि काश्मीर. तर भारतातील दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय पुढीलपैकी कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता उच्च न्यायालय. तर पहा भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय हे कलकत्ता उच्च न्यायालय आहे, ज्याची स्थापना ही पहा 1 जुलै 1862 मध्ये. कधी? 1 जुलै 1862 मध्ये इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 अन्वय करण्यात आलेली होती. तर कलकत्ता हे जे उच्च न्यायालय आहे तर ते पहा पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर अधिकार क्षेत्र चालवते. तसेच पहा काही आपण न्यायालय पाहणार आहोत आणि त्याची स्थापनेचा दिनांक पाहणार आहोत. तर पहिलं आहे पहा मुंबई उच्च न्यायालय, याची स्थापना झालेली आहे 14 ऑगस्ट 1862 मध्ये. दुसरं आहे मद्रास उच्च न्यायालय, याची स्थापना पहा 15 ऑगस्ट 1862 मध्ये. अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना ही पहा 17 मार्च सन 1866 मध्ये. आणि कलकत्ता उच्च न्यायालयाची 1 जुलै 1862 मध्ये. प्रश्न क्रमांक 17. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थानी कोणती संस्था आहे? तर भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये पहा सर्वोच्च स्थानी ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालय. कोणती संस्था आहे? सर्वोच्च न्यायालय ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 214. तर पहा भारतीय संविधानाचे जे कलम आहे कोणते? कलम 214 या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. संसदेने केलेले कायदे राज्यघटनेला धरून आहेत की नाही हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजेच काय? तर संसदेने केलेले कायदे राज्यघटनेला धरून आहेत की नाही हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजेच त्याला काय म्हटले जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 3 पहा न्यायालयीन पुनर्विलोकन. काय म्हटले जाते? न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20. जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती पहा ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल. कोणाद्वारे? राज्यपालद्वारे केली जाते. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती जागा आहेत? तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 288. किती? 288 एकूण जागा आहेत. प्रश्न क्रमांक 22. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रियेला काय म्हणतात? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेला पहा ऑप्शन क्रमांक 2 महाभियोग. काय म्हटले जाते? महाभियोग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23. ग्रामस्तरावर तंटे सोडवण्यासाठी कोणती व्यवस्था असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा न्यायपंचायत किंवा ग्राम न्यायालय. तर स्थानिक स्तरावर किरकोळ तंटे सोडवण्यासाठी पहा ग्राम न्यायालय किंवा न्यायपंचायतीची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 24. जेव्हा राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला हवा असतो तेव्हा ते कोणाकडे विचारणा करू शकतात?
तर पहा, जेव्हा राष्ट्रपतींना कायदेशीर सल्ला हवा असतो तेव्हा ते पहा ऑप्शन क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय कोणाकडे, सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे ते विचारणा करू शकतात. प्रश्न क्रमांक 25 कौटुंबिक न्यायालय फॅमिली कोर्ट कोणत्या प्रकारचे वाद सोडवते. तर कौटुंबिक न्यायालय हे जे असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 विवाह आणि घटस्फोटाचे वाद. काय आहे, विवाह आणि घटस्फोटाचे वाद या प्रकाराचे वाद सोडवते. प्रश्न क्रमांक 26 भारतीय न्यायव्यवस्थेत मुख्य स्वरूप खालीलपैकी कोणते आहे. तर भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये पहा मुख्य स्वरूप हे ऑप्शन क्रमांक 2 एकात्मिक आहे. प्रश्न क्रमांक 27 लोकन्यायालय ही संकल्पना कशासाठी राबवली जाते. तर लोकन्यायालय ही जी संकल्पना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 तडजोडीने वाद सोडवण्यासाठी. कशासाठी, तडजोडीने वाद सोडवण्यासाठी राबवली जाते. प्रश्न क्रमांक 28 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन कोणत्या निधीतून दिले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राज्याचा संचित निधी. तर पहा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे जे वेतन असते तर ते राज्याच्या निधीतून दिले जाते. परंतु त्यांना पेन्शन जे असते पेन्शन हे जे असते तर ते पहा भारताचा संचित निधीतून त्यांना पेन्शन दिले जाते. प्रश्न क्रमांक 29 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा राष्ट्रपती. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बदल्या करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो, जे की राष्ट्रपती हे पहा सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने त्यांच्या बदल्या करतात. प्रश्न क्रमांक 30 यतो धर्मस् तो जय हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सर्वोच्च न्यायालय. यतो धर्मस् तो जय हे सर्वोच्च न्यायालयाचे ब्रीदवाक्य आहे. हे जे ब्रीदवाक्य आहे तर या ब्रीदवाक्याचा अर्थ काय होतो तर तो जेथे धर्म आहे तेथे विजय आहे असा या ब्रीदवाक्याचा अर्थ होतो.